नमस्कार मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या येणाऱ्या पुढील भागात आपल्याला पाहायला मिळते की युग जो आहे त्याने खूप मोठं हे केलेलं असतं आणि आता मोहितेंच्या घरी युगच्या आणि आरुषीच्या लग्नाची चर्चा असते. तर आरुषीच्या आईला तर असं वाटत असतं की आपल्या लाडक्या लेकीचं देशमुखांच्या युग बरोबर लग्न झालं पाहिजे. तोच आपल्या आरुषीसाठी योग्य आहे. पण आरुषीच्या बाबांना मात्र वाटतं की युगचं हे प्रेम प्रकरण मान्य नसतं. हे दोघांचं सगळं बोलणं आरुषीने ऐकलेलं असतं. तर आता आरुषी लगेच युगला फोन लावून म्हणते की आता आपल्या दोघांचं प्रेम प्रकरण माझ्या आईबाबांना कळलंय. माझ्या आईबाबांनी तर माझ्या दुसऱ्या मुलाशी लग्न देखील करायचं ठरवलंय. त्यामुळे आता तूच तुझ्या पार्थ दादाला आणि जिवा दादाला आपल्या दोघांबद्दल सांगून टाक. इकडे आमच्या घरी घेऊन ये, म्हणजे ते दोघेही माझ्या बाबांची समजूत काढतील आणि त्यामुळे आपल्या दोघांच्या लग्नाचा मार्ग मोकळा होईल. आणि आता तेव्हा तो म्हणतो की आरुषी, माझंही तुझ्यावर खूप प्रेम आहे. मला असं वाटतंय की तूच माझ्या आयुष्याची सोबती व्हावीस. पण मी जर हे माझ्या पार्थ दादाला आणि जीवाला सांगितलं तर ते माझ्यावर खूप ओरडतील. आणि हे जर का आई-बाबांना समजलं ना तर ते मला ह्या घरातून कायमचं काढून टाकतील. माझ्यावर त्यांनी खूप विश्वास ठेवून स्वतःच्या पायावर उभं राहावं म्हणून मला इंजिनिअरिंगला ऍडमिशन करायला लावलं होतं. आता कुठे आपल्या दोघांचं इंजिनिअरिंगचं फर्स्ट इयर आहे आणि अशातच जर काही आपलं हे सगळं घरी समजलं ना तर माझ्या घरात खूप मोठा तमाशा होईल. माझ्या घरचे हे मान्यच करणार नाही, असं तो म्हणतो. आता बघूया पुढे काय होतंय सगळ्या काही गोष्टी.